सरकारी कंत्राटदारांची देणी थकलेली आहे। सरकारकडून पैसा मिळत नाही, त्यामुळे अनेक कामांमध्ये व्यत्यय येतो आहे आणि सरकारी कंत्राटदार आता वेगळी भूमिका घेण्याच्या सुद्धा मार्गावर आहेत। विदर्भ विभागीय अध्यक्ष कंत्राटदार संघटनेचे आपल्या सोबत आहे। काय नेमके प्रश्न येतो आहे, किती थकीत आहे तुमचे? सध्या पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 90,000 कोटीची थकीत विविध विभागाची आहे। त्यात PWDचे 40,000 कोटीचे रुपये थकीत आहेत। त्यात सर्व म्हणजे इमारतीचे कामं आहे, पुलाची कामं आहे आणि पांधन रस्त्याची कामं आहे, जिल्हा परिषदेचे आहे, जलजीवन विभागाचे कामं आहेत। सर्वकडे कॉन्ट्रॅक्टरांची पूर्ण थकबाकी आहे। त्याच्यामुळे आजच्या स्थितीत ज्या लोकांनी कामं केलेले आहेत ते सर्व कॉन्ट्रॅक्टर हवालदिल झालेले आहेत। किती कामं साधारणतः थकलेली आहे आणि आता तुमची पुढची भूमिका काय आहे? म्हणजे निधी थकले असल्यामुळे सगळीकडे कामं सध्या बंद आहेत आणि जर काय अजून हिवाळी म्हणजे आता जर 1-2 महिने या क्वार्टरला तर काहीच पैसे मिळालेले नाही, अजून जर काही पैसे मिळत नसेल तर आम्ही असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारी सर्व कामं आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार आहोत। कशामुळे हा थकीत एवढी रक्कम वाढते आहे? काय नेमकी कारणं असू शकतात त्याच्यामध्ये? कारणं म्हणजे की सरकारकडे निधीची उपलब्धता नसताना सुद्धा सरकारने मागच्या जे काही 2.5-3 वर्षात जे काही भरमसाठ कामं काढलेली आहे आणि त्यांची सर्व बिलं जेव्हा आलेली आहेत तेव्हा सरकार आपला हात वर करत आहे की सध्या निधी उपलब्ध नाही आहे आणि होऊ शकते की यांनी जितक्याही योजना काढलेल्या आहेत त्या योजनांमध्ये त्यांचा पैसा भरपूर जात आहे। लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी असेल, बाकीच्याही योजना असतील, परंतु कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाचे निधी पण द्यावं लागतं हे सरकारला विसर पडलेला आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो आहेच। ते जे काही दिसत आहे ते एक योजना जी महाराष्ट्रात आजपर्यंत कधी सुरू केली नव्हती, त्या योजनेकरिता सरकारने म्हणजे वेळेवर काही नियोजन केलेले नाही, त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा सर्व गोष्टीवर दिसत आहे। आज त्यांनी बाकीचे सर्व टॅक्सेस वाढवलेले आहेत, त्या निधी गोळा करण्याकरिता त्यांनी आधी सरकारने निधी गोळा करायचा असता नंतर ही योजना आणली असती, परंतु आता 3 पक्षाचे सरकार असल्यामुळे प्रत्येक विभागात सर्वांना असं वाटतं की माझ्या विभागात जास्त कामं झाले पाहिजे, त्याच्यामुळे यांचा तारतम्य तुटलेला आहे आणि निधीची बोलण्या गेल्यात सरकारकडे निधी नाही आहे असंच अजितदादांकडनं वारंवार सांगले जात आहे। हिवाळी अधिवेशनाच्या कामावर तुम्ही बहिष्कार घालण्याचं ठरवलेलं आहे, या संदर्भामध्ये सरकारशी चर्चा काही झाली? सरकारशी चर्चा झालेली आहे आमची, परंतु आम्ही PWDचे मंत्री जी शिवेंद्रराजे भोसले यांना भेटल्यानंतर रविभवनला आल्यावर मी भेटलो होतो, त्यांनी सांगितलं की आम्ही फायनान्सकडे फाईल पुटअप केली आहे, परंतु फायनान्सकडे फाईल पुटअप केल्यानंतर त्या फाईलचं काय झालं याच्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। फायनान्सबद्दल कोणीच बोलत नाही आहे की केव्हा पैसे येतील आणि कसे येतील, त्याच्यामुळे आता सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आज 1-2 दिवसात अधिवेशनाची घोषणा होईल आणि आम्ही पण घोषणा करणार आहे की आम्ही सर्व कामावर बहिष्कार टाकणार आहे म्हणून। नक्कीच कंत्राटदार जे आहे त्यांचे थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामं अनेक खोळंबलेली आहे, मात्र आता येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन येणार आहे, त्या कामावर सुद्धा बहिष्कार टाकण्याची भूमिका आता कंत्राटदार असोसिएशनने घेतली आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।